शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी। बाळासाहेबांचा भारतरत्नने सन्मान करावा अशी जगभरातल्या हिंदूंची मागणी। संजय राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी। ठाकरे गटाच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये होणार मिशनचं प्लॅनिंग। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त आज 2 शिवसेनांचे 2 मेळावे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा तर बीकेसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव। वाल्मिक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज वकिलांकडून मागे। केत कोर्टामध्ये 2 वेळा सुनावणी पुढे ढकलल्याच्या नंतर अचानक अर्ज मागे घेण्याचा निर्णय। सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आलिशान गाड्यांमधून बीडवरून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीमधून समोर। शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराळेची गाडी सुद्धा त्याच ताफ्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा। अंजली दमानी यांचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र जनहित याचिकेमध्ये रूपांतरित करण्याची मागणी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। आयत्या वेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जागा। भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांसोबत ओएसडी म्हणून एका संघ स्वयंसेवकाची नियुक्ती। संघ परिवाराचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी खास स्वीय सहाय्यकाची नियुक्ती। पुण्याच्या खराडीमध्ये कौटुंबिक वादामधून पत्नीचा खून। शिलाईच्या कात्रीनं पत्नीवरती वार करून पती पोलीस स्टेशनमध्ये। खून झाल्याच्या नंतर पतीने बनवलेला व्हिडिओ व्हायरल। बिहारमध्ये जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरामध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड। रोकड मोजण्यासाठी पोलिसांनी मागवल्या काउंटिंग मशीन। आणि टीम इंडियामधले स्टार खेळाडू रणजीमध्ये फ्लॉप। मुंबईकडून खेळणारे रोहित 3 धावांवरती तर यशस्वी जयस्वाल 5 धावांवरती बाद। पंजाबकडून कर्नाटक विरुद्ध खेळताना शुभमन गिल 8 चेंडूंमध्ये 4 धावा करून तंबूत परतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।